हे सांगताना मला खूप खूप बरं वाटतं, खूप अभिमान वाटतो की मी मराठी अभिनेत्रीला फर्स्ट टाइम दिल्लीपर्यंत 58 वर्षामध्ये घेऊन जाऊ शकले. सो ते एक वेगळंच फिलिंग आहे की म्हणजे ते सांगता येत नाही, ते शब्दांमध्ये सांगणं फारच अवघड आहे. डोळे बंद केले तर घाण पडलेलं भाषण दिसते. आता लगीन नाही तर नाही, कोणी मरत बी नाही. एखादा मेला तर 40-50 रुपये तरी भेटतील ना. शाळेत नाही गेलो तर तू मारते, शाळेत गेलो तर गुरुजी मारतात. गुरुजी म्हणते बापाले घेऊन ये, दादा म्हणते मायले घेऊन जा. आईची भूमिका आणि त्याची दुसरी बाजू आहे की स्ट्रगलर आई. आपल्याला आपली आई कधी स्ट्रगलर दिसत नाही, आपण आईला नेहमी ग्रँटेड घेतो. सो तो एक पैलू, आईचा पैलू या चित्रपटातून बघायला मिळतो की अरे हां, आई आपल्यासाठी इतकं करते. तर ते आई पण जगवणं हे या व्यक्तिरेखेबद्दल मी म्हणू शकेन. आणि या चित्रपटाबद्दल म्हणायचं तर हा चित्रपट पाहिल्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक प्रेक्षक आपल्या आईच्या जवळ नक्कीच जाईल.